नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण जे नीट 2024ला ज्या कॅन्डिडेट्सनी एक्झाम दिलेली आहे त्यांच्यासाठी खूप एक मोठी खुशखबरी आहे. तर महाराष्ट्रामध्ये नवीन BAMS कॉलेजेस येत आहे. परमिशनसुद्धा ॲप्रूव्ह झालेली आहे. फक्त हे कॉलेजेस आता काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करणार आहे. तर ते नवीन 5 BAMSचे कॉलेजेस कोणते येणार आहेत त्याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती पाहू. त्याचसोबत अजूनही नवीन कॉलेजेस येऊ शकतात. थोडं अप्रुव्हलचा इश्यू ह्या कॉलेजेससाठी राहिलेला आहे. 5 न्यू कॉलेजेस आहे त्यांना म्हणजे फायनली परमिशन ही मिळालेली आहेच. आता थोड्याच दिवसात अजूनही जी नवीन कॉलेजेस येऊ शकतात त्यांच्याबद्दलही आपण विचार करूयात किंवा कट ऑफ किती जाऊ शकतो किंवा कट ऑफही याच्यामुळे खूप कमी जाईल. आता लो स्कोअरवर BAMS कॉलेज आपल्याला यामुळे मिळणार आहे. तर आता आपण सर्वात पहिल्यांदी जे कॉलेज 5 नवीन येणार आहे त्यातील पहिलं कॉलेज हे पाहूयात. तर सर्वात पहिलं कॉलेज भोजराज बोंडेकर आयुर्वेदिक कॉलेज. तर हे कॉलेजचा कट ऑफ हा खूप कमी जाऊ शकतो कारण की नवीन कॉलेजेस आहे व कमी स्कोरवाल्या विद्यार्थ्यांना पण हे कॉलेज मिळेल. तर भोजराज बोंडेकर आयुर्वेदिक कॉलेज सिरसी भंडारा या जिल्ह्यामध्ये हे कॉलेज स्थित आहे व या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 100 आहे. याच्यामध्ये जर आपण विचार केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये हे दुसरं असं BAMSचं कॉलेज आहे. पहिलं ही शालिनीताई मेघे होते 100ची यामध्ये इंटेक कॅपॅसिटी आहे. आता साधारण ह्या कॉलेजची फी ही 1.5 लाखाच्या आसपास आपल्याला पाहण्यास मिळेल. तर हे एक चांगलं BAMSचं कॉलेज आहे व स्कॉलरशिपही ह्या कॉलेजमध्ये आपल्याला अवेलेबल असणार आहे. तर आता आपण यानंतर 2 नंबरचं कॉलेज जर पाहण्याचा प्रयत्न केला तर इंदुताई गायकवाड पाटील आयुर्वेदिक कॉलेज हे डोंगरगाव म्हणजे नागपूर जिल्ह्यामधील कॉलेज आहे. हे भंडाराच्या शेजारी जो नागपूर आपलं स्थित आहे तिथे हे कॉलेज असून 100ची इंटेक कॅपॅसिटी या कॉलेजमध्ये आपल्याला पाहण्यास मिळते. आता ह्या कॉलेजचा जर कॅम्पसचा विचार केला तर मोठा कॅम्पस आहे, त्याप्रमाणे हॉस्टेल थोडं अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये. आता 3rd नंबरचं कॉलेज गोविंदराव वंजारी आयुर्वेद कॉलेज नागपूरमध्येच हे पण कॉलेज स्थित आहे. इंटेक कॅपॅसिटी थोडी कमी आहे, 60ची इंटेक कॅपॅसिटी या कॉलेजमध्ये आहे. 1.5 लाख रुपये फी आहे कॉलेजची. स्कॉलरशिपसुद्धा विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे. थोडं हॉस्टेल ही अंडर कन्स्ट्रक्शन आहे. कॉलेजची बिल्डिंग पण चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे. तर ह्या वर्षीही हे कॉलेज आपल्याला काउन्सिलिंगमध्ये पाहण्यास मिळेल. आता जर आपण विचार केला जास्त पण हे कॉलेज नागपूरपेक्षा दूर नाही, थोडं एक 15-20 किलोमीटरच्या अंतरावर हे कॉलेज नागपूरपासून आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे. 4थं कॉलेज ही अंजनिया आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल ही नाशिक जिल्ह्यामधील कॉलेज आहे. इंटेक कॅपॅसिटी 90ची व 1,50,000 रुपये ह्या कॉलेजची वार्षिक फी आपल्याला पाहण्यास मिळते. तर आता दुसरा विचार आपण जर केला तर हॉस्टेल ही अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. बाकीचे सर्व कॅम्पस वगैरे तर ह्या कॉलेजचा ठीक आहे. तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आम्हाला व्हॉट्सअपवर नक्कीच मेसेज करा. आता 5वं कॉलेज डॉक्टर भानुदास जिडेरे आयुर्वेद कॉलेज करे संगमनेरमध्ये कॉलेज आहे. आता संगमनेर ही जिल्हा लेवलच्या नुसार एक सिटी चांगली आहे व अहिल्यानगर या डिस्ट्रिक्टमध्ये संगमनेर तालुका हा स्थित आहे. तर सिटी ही खूप छान आहे, एरियाही चांगला आहे व कॉलेजचा कॅम्पस 1 नंबर आहे. इंटेक कॅपॅसिटी 100 आहे. ॲप्रॉक्स फी ही फर्स्ट इयरसाठी 1,50,000 रुपये असू शकतं. तर हॉस्टेल ही संगमनेर सिटीमध्ये तुम्हाला यांचं पाहण्यास मिळेल. हॉस्टेलची कंडिशनही खूप छान आहे, कॅम्पसही चांगला आहे व एक मोठा प्रकारचा कॅम्पस किंवा चांगली सुविधा ह्या कॉलेजमध्ये आपणास पाहण्यास मिळेल. कारण की ही कॉलेज आधी एक SST आयुर्वेदिक कॉलेज संगमनेर हे 1992 कॉलेज आहे. त्याच्याही संकलन की दुसरं कॉलेज यांनी ओपन केलेलं आहे. तर कॅम्पसही चांगलं आहे व गुड कॉलेज असणारे टीचिंग स्टाफसुद्धा ह्या कॉलेजमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा पाहण्यास मिळणार आहे. जर तुम्हाला अदर काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील तर आम्हाला व्हॉट्सअपवर नक्कीच विचारा किंवा तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा. आपली पेड काउन्सिलिंगची फी स्टेट कोटासाठी 4,000 रुपये व स्टेट प्लस ऑल इंडिया कोटाची घेतली तर 6,000 रुपये आहे. तर तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर आम्हाला ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर पेड काउन्सिलिंग म्हणून मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देतील. त्यानंतर तुम्ही आम्ही काउन्सिलिंग ही जॉईन करू शकता. तर सर्व प्रोसेस काउन्सिलिंगमध्ये आमचे टीम मेंबर्सच पार पाडतात. तुमचे रजिस्ट्रेशन फॉर्म असेल, चॉईस फिलिंग असेल, DD अमाऊंट असेल, सर्व गोष्टी आमच्या टीम मेंबर्सकडून केली जाते. ह्याच्या व्यतिरिक्त ॲडमिशन झाल्यानंतर तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्मही आमचे टीम मेंबर्स भरून देतात. त्यामुळे पुरेपूर मदत ही आमच्या टीम मेंबर्सकडून तुम्हाला पूर्ण प्रोसेसमध्ये केली जाते. तर मित्रांनो, दुसरा काही डाऊट असेल तर नक्कीच विचारा, कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.